दरम्यान अजित पवारांच्या जयंतीनिमित्त दिवंगत अजित पवारांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली आहे। ते असं म्हणतायत, एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला। घर कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा। पण आज तुमचा हाच दिवस जयंती म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटलंय। हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद बनून सोबत राहिलात। तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची विश्वासू थाप आणि मला दिलेली साथ, आज हे सगळं अचानक हरवून गेलंय, सगळं पोरकं झालंय, यावर विश्वासच बसत नाही। काळानं माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेला, तो का नेला हा प्रश्न आजही त्रास देतो। आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघतंय। डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीये। दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिकदृष्ट्या नसलात तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी, तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील। माझ्या आयुष्याच्या साथीदाराला, तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।